सबस्क्राइब करा महानुभाव प्रतिपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचे स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतिपंथ या चॅनलमध्ये। उद्धव गीतेतील मागच्या सत्रामध्ये आपण पुरुरवा राजाची कथा पाहिली। श्रीकृष्ण महाराजांनी ते निरूपण केलं एकदम छान प्रकारे आणि तुम्हालाही ती कथा नक्कीच आवडली असेल। परंतु मी जो प्रश्न विचारला होता की उद्धवदेवांनी काय प्रश्न केला की त्या उपरांत श्रीकृष्ण महाराजांनी पुरुरव्याची कथा सांगितली, त्याचं उत्तर मला भेटलेलं नाही। मोजके फक्त आपल्या 2च दर्शकांनी उत्तर दिलेली आहेत, बाकी कुणीही उत्तर दिलं नाही। तर असो, ज्याची त्याची इच्छा, कदाचित त्यांना समजलं नसेल आणि म्हणून उत्तर देता आलं नसेल किंवा मग त्यांनी पूर्ण पोथीच ऐकली नसेल। तर असो, आपण आजच्या या सत्राला सुरुवात करूया आणि ज्यांनी या प्रश्नाची उत्तरे दिलेत त्यांचं नाव आपण शेवटी जाणून घेणारच आहोत। आजच्या सत्रामध्ये आपण उद्धवदेवांचा एक नवीन प्रश्न आहे, तो प्रश्न आणि त्या प्रश्नाचं उत्तर श्रीकृष्ण महाराज कसं देतात हे सविस्तर जाणून घेणार आहोत। प्रश्न आहे, संसार भुजंगाचे विष श्रीकृष्ण महाराज तुम्ही कसे उतरवता? हे जे संसार रूपी भुजंग डसलेला आहे जीवांना, या संसार रूपी भुजंगाने दंश केलेला आहे या सकळ जीवांना, तर याचं जे विष चढलेलं आहे प्रत्येक जीवाला, प्रत्येक जीव हा एवढा संसारामध्ये गुरफटून गेलेला आहे, तर असं हे चढलेलं विष तुम्ही कसे उतरवता बरं? असा प्रश्न उद्धवदेव श्रीकृष्ण महाराजांना करत आहेत। तर या प्रश्नाच्या संदर्भामध्ये 5 ओव्या आलेल्या आहेत। 5 ओव्यांमधून हा प्रश्न वेगळ्या वेगळ्या रूपाने, वेगळ्या वेगळ्या शब्दांनी, वेगळ्या वेगळ्या दृष्टिकोनातून, वेगळे वेगळे उदाहरणं देऊन उद्धवदेवांनी हा प्रश्न 5 ओव्यांमध्ये एकंदरीत विचारलेला आहे। त्या ओव्या पुढील प्रमाणे आहेत, त्याचं आपण अध्ययन करणारच आहोत। तत्पूर्वी नेहमीच्याच प्रमाणे हा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला नक्कीच आवडणार आहे, त्यामुळे व्हिडिओला लगेच लाईक करा। नवीन दर्शक कोणी आले असेल त्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे उद्धव गीतेचं सत्र मी अपलोड केलं की लगेच नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल आणि सर्वप्रथम तुम्ही हे उद्धव गीतेचं सत्र ऐकू शकाल। तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो तव म्हणे भागवतू तिलकू, जी तू मंत्रमंडळीचा नायकू, तरी संसाराचा काळडंकू, उत्तरीसी कवणी परी। तव म्हणे भागवतू म्हणजेच उद्धवदेव बोलतात, जे भागवताचे तिलक आहेत, मुख्य आहेत, ते म्हणतात, जी तू म्हणजेच हे श्रीकृष्ण महाराजा, तुम्ही मंत्रमंडळीचा नायक, तुम्ही मंत्रमंडळीचे नायक आहात, सर्व मंत्र तुम्हाला माहिती आहेत, तरी संसाराचा काळ डंकू, तरीसी कवणी परी, तर हे संसार रूपी भुजंगाने डंक केलेला आहे। काळ आपण कशाला बोलतो? सापाला बोलतो। तर संसार रूपी या काळाने म्हणजे सापाने जे डंक केलेला आहे जीवाला, त्याचं विष उतरीसी कवणी परी, कोण्या पद्धतीने तुम्ही हे संसार रूपी भुजंग डसलेला आहे जीवाला, त्याचं विष तुम्ही उतरवता? पाहता ये चराचरी, भवभुजंगाचे विख उतरी, ऐसा कवणीने दखे पांचाखरी, तुझ वांचुणी। पाहता ये चराचरी, या चराचर विश्वामध्ये पाहताना या भवरूपी सापाचं विष उतरवणार असं आम्हाला कोणीच दिसत नाही मांत्रिक, तुझं वांचुनी, तुमच्या वांचुनी कोणी आम्हाला दिसत नाही। जैसी समुद्रा सरोवरा, माझी अमृताची वरोधी जे अमरा, ते हात सुटी क्षीरसागरा
वांचुनी नाही. ज्याप्रमाणे समुद्र सरोवरा म्हणजे समुद्र जे आहेत ते 7 आणि सरोवर जे आहेत ते 5 एवढे समुद्र सरोवर आहेत, परंतु यापैकी अमृत देणारं कोण आहे तर फक्त हे हातसुटी क्षीरसागरा, क्षीरसागरामधूनच आपल्याला अमृत मिळते, वांचुनी नाही. म्हणजे दुसरे एवढे समुद्र आहेत, सरोवर आहेत मोठे मोठे, त्यांच्यामधून कितीही मंथन केलं तर अमृत मिळणार नाही. ते अमृत मिळते ते फक्त क्षीरसागरामधून मिळते. ना तरी नद नदी होती दळवाडी, परिचातकाची सांकडी, देखत खेओ फेडी, ऐसा जळधरूची होय. ना तरी म्हणजे किंवा नद नदी, नद आणि नदीच्या ठिकाणी होती दळवाडी, दळवाडी होतात म्हणजे भरपूर पाणी आहे तिथं नद नद्यामध्ये. परिचातकाची सांकडी किंवा दळवाडी असं आपण समुद्रालाही म्हणू शकतो. परंतु जे चातकाला तहान लागलेली आहे, जे चातकाला साकडं पडलेलं आहे, ते देखत खेओ फेडियायचा जळधरूची होय. म्हणजे जळधर असं ढगाला बोलतात. जळ म्हणजे पाणी, धरून ठेवणारा म्हणजे ढग. पावसाळ्यातले ढग जे पाऊस पाडतात त्यांना जळधर असं बोललेलं आहे. चातकाला जे साकडं पडलेलं आहे, तहान लागलेली आहे, ते फक्त ते ढग ते साकडं मिटवू शकते. कारण चातक पक्षी फक्त आकाशातून जे पाऊस पडते तेच थेंब प्राशन करतो. दुसरं कोणतंही नदीचं पाणी नाही, सरोवराचं पाणी नाही, समुद्राचं नाही, तलावाचं नाही, विहिरीचं नाही, कशाचंच पाणी तो सेवन करत नाही. तर इथे हे जे उदाहरण देत आहेत उद्धवदेव, एकंदरीत उद्धवदेवांना हेच सांगायचं आहे की जे मोक्षाचं साधन आहे, जे विषाचं हे संसारूपी विष जे आहे ते उतरवणारा फक्त परमेश्वर आहे, दुसरं कोणी नाही. तर हे जे ढग आहेत आकाशातले, चातकाचे साकडं फेडू शकतात, बाकी कोणीही नाही. म्हणजेच परमेश्वर फक्त संसारूपी भुजंग जो जीवाला चावलेला आहे, त्याचं विष जे चाललेलं आहे ते उतरवण्यासाठी फक्त भगवंतच समर्थ आहेत, श्रीकृष्ण महाराज, असं उद्धवदेवांना इथं बोलायचं आहे. तैसे भवभुजंगाचे निगरले, हे जीव जात घारले, ते ज्ञानाचे निसुद्धा जले, जीवविता तुची एकू. तैसे भवभुजंगाचे निगरळे, भवभुजंगाच्या गरळाने म्हणजे विषाने हे जे जीव आहेत ते घारलेले आहेत, म्हणजेच गतप्राण झालेले आहेत. म्हणजे आता प्राण जाईलच जणू काही त्यांचा. गेला गेला प्राण, समजा आता शेवटाच्या घडीला आहे हा जीव. अशा परिस्थितीमध्ये एवढं त्या भवरूपी भुजंगाचं विष चढलेलं आहे. ते ज्ञानाचे सुद्धा जळे, जीवविता तुची एकू. हे असे गतप्राण झालेले काही जीव आहेत, काही मरण्याच्या रस्त्यावर आहेत आणि काहींना नेमकंच भवभुजंग चावलेला आहे. तर असे सर्व प्रकारचे जीव जे आहेत घारलेले आहेत. ते ज्ञानाचे सुद्धा जळे, ते ज्ञानाच्या शुद्ध जळाने काय होते, जीवविता तुची एकू. तुम्ही एकटेच आहात जे ज्ञानाचं शुद्ध जळ देऊन या जीवांना तुम्ही जिवंत करू शकता, असं उद्धवदेव बोलतात. आता श्रीकृष्ण महाराज पुढे निरूपण करतात. हे प्रश्न झाले उद्धवदेवांचे आणि उत्तर द्यायला श्रीकृष्ण महाराज चालू करतात. मग म्हणे श्री चक्रपाणी, ऐके भगत शिरोमणी, तुझ सांगेन धावणी या संसार भुजंगाची. मग म्हणे श्री चक्रपाणी. चक्र म्हणजे सुदर्शन चक्र किंवा ज्ञान चक्र, शक्ती चक्र, ज्यांच्या पाणी म्हणजे हातामध्ये आहे. पाणी असं हाताला बोलतात संस्कृतमध्ये. तर ज्यांच्या हातामध्ये ज्ञानचक्र आहे, शक्ती चक्र आहे, सुदर्शन चक्रही आहे, असे ते श्रीकृष्ण महाराज, त्यांना चक्रपाणी बोललेलं आहे इथं. आणि ते श्रीचक्र पाणी म्हणजे श्रीकृष्ण महाराज बोलतात, ऐकय भगत शिरोमणी. हे उद्धव देवा, तुम्ही सर्व भक्तांचे शिरोमणी आहात, सर्वश्रेष्ठ भक्त आहात तुम्ही माझे.
आणि तुम्ही ऐका, तुझ सांगेन धावणी या संसार भुजंगाची. हे जे संसार रूपी भुजंग हा सर्व जीवांना चावलेला आहे, याचं विष उतरवण्यासाठी तुला धावणी म्हणजे उपचार काय करावे लागतील, काय औषधी घ्यावी लागेल, काय पथ्य पाणी करावे लागतील, हे सर्व मी तुला सांगणार आहे. म्हणून तू सर्व ध्यान देऊन ऐक. मी होडेचा पांचा खरी, परावाचया बीजा खरी. पाचारुणी दाटी उभारी, जीवात्म्यांची. मी होडेचा पांचा खरी, मी प्रतिज्ञा घेतलेली आहे. जे जीव मला शरण येतील त्यांना मी मोक्ष देणार, आणि हे जे भवरूपी भुजंगाचं जे विष चढलेलं आहे जीवांना, हे सर्व विष मी उतरवणार आणि माझी ईश्वर प्राप्ती करून देणार. हे मी होडेचा म्हणजे पैज घेतलेली आहे, प्रतिज्ञा घेतलेली आहे. तर मी होडेचा पांछा खरी, विष उतरवणारा आहे मी, प्रतिज्ञा घेतलेली आहे मी जीवाला मोक्ष देण्याची. परावाचया बीजा खरी, परावाचा रूपी जे बीजाक्षर आहेत, पाचारुणी दाटी उभारी जीवात्म्याची. जे परावाचा रूपी शब्द आहेत ब्रह्मविद्या रूपी, त्यांचं मी पाचारण करून काय करतो, तर पाचारुणी दाटी उभारी जीवात्म्याची. ही जी खाणी आहे ओळीतील पाचारुणी दाटी उभारी, इथे जे सापाचे खेळ करणारे मांत्रिक लोक असतात, खेळ करणारे नाही तर मांत्रिक, खेळ करणारे तर काही नाही, नुसते बिन वाजून खेळ खेळवतात, परंतु जे मांत्रिक असतात सापाचं विष उतरवणारे, ते असे काही असतात की ज्या व्यक्तीला साप चावला आणि जर त्या व्यक्तीचं विष उतरवण्यासाठी त्या मांत्रिकाला बोलवलं, जो पटाईत आहे विष उतरवण्यासाठी, त्याला जर बोलवलं, तर काही काही मांत्रिक असे असायचे पूर्वीच्या काळामध्ये, ते मंत्र उच्चारून ज्या सापाने दंश केलेला आहे त्या व्यक्तीला, त्याच सापाला बोलवतात. ते मंत्र एवढे प्रभावी असतात की तो साप येतो आणि जिथे तो साप त्या माणसाला चावलेला आहे तिथेच व्यवस्थित पुन्हा काय करतो, तो तोंड लावून सर्व विष जे त्याच्या शरीरात गेलेलं आहे माणसाचे ते सर्व ओढून घेतो, शोषून घेतो. तर असे काही मांत्रिक असायचे पूर्वीच्या काळी. तर ते इथे कवीला सांगायचं आहे, पाचारुणी दाटी उभारी म्हणजेच त्या सापाला परत बोलवतो आणि ते विष सर्व शोषायला लावतो. त्याप्रमाणे परमेश्वर कसे आहेत, तर परमेश्वर ब्रह्मज्ञान म्हणजे जे ब्रह्मविद्या आहे, ते ब्रह्मविद्या या जीवाला सांगून हे जे अविद्यारूपी मोठा दोष आहे जीवाच्या ठिकाणी, संसार रूपी विष चढलेला आहे, हे सर्व हे ब्रह्मविद्या ज्ञान त्याला बाहेरचा रस्ता दाखवते आणि बाहेर जाण्यासाठी भाग पाडते. तर असं एकंदरीत अर्थ या ओवीमध्ये आहे. लावणी निर्वेदाची वाटी, पाये विखाची कसवटी. तव अंतरात्म्या जाळू उठी, विखय वासनेसा. लावणी निर्वेदाची वाटी, निर्वेदाची वाटी लावून, पाये विखाची कसवटी. जे विषाची परीक्षा आहे तो मी पाहतो. इथे निर्वेदाची वाटी का सांगितलेलं आहे? वाटी आहे, नेमकं प्रकार काय, वाटी कशामुळे सांगितलेलं आहे? तर वाटी ह्या कारणाने सांगितलेली आहे. तुम्हाला माहिती असेल, पूर्वीच्या काळी कदाचित माहिती नसेल, कारण जुने उपचार सर्व बंद पडलेले आहेत. जुने विचार म्हणजे आजकालच्या लोकांना थोतांड वाटतात आणि त्यामुळे हे सर्व जुन्या क्रिया आता बंद पडलेल्या आहेत. परंतु जुनं ते सोनं होतं. तर पूर्वीच्या काळी काय करायचे, एखाद्या व्यक्तीला भयंकर ताप आलेली आहे, तर त्या व्यक्तीचे जे तळपाय असतात ते तळपाय काशाच्या वाटीने, जी काशाची वाटी असते ती वाटी घेऊन त्याचे तळपाय असे एकदम मालिश करायचे, रगडायचे ते वाटी. त्याला कास हे ऊर्जा शोषक आहे, ते जे ताप आहे त्याच्या अंगातील ते शोषून घेते आणि ताप कमी होत असते. तर हे पूर्वीची उपचार पद्धती असायची आयुर्वेदातील. धातू उपचारही खूप महत्त्वाचे सांगितलेले आहेत आयुर्वेद शास्त्रामध्ये.
तर असे हे धातूंचा उपयोग करून माणसाचा उपचार करायचे पूर्वीचे लोक. तर ह्याच उपचाराचं इथे उदाहरण दिलेलं आहे आपल्याला श्रीकृष्ण महाराजांनी. आणि श्रीकृष्ण महाराज ज्या अर्थी बोलत आहेत त्या अर्थी समजून घ्यायचं हे सर्व खरं आहे. आजकालचे लोकांचं जे काही लोक आहेत तथाकथित पुरोगामी त्यांचं काही लक्षात घ्यायचं नाही. इथे श्रीकृष्ण महाराज बोलत आहेत, आपल्याला दुसरं प्रमाणाची गरज नाही. जे लोक फक्त जुनं विचार म्हणजे वाईट बोलणारे लोक असतात आणि अशांच्या तोंडीही लागायचं नसते कधी. आपल्याला जे पटते आपण करायचं असते. तर हे जे इथं श्रीकृष्ण महाराज उदाहरण सांगत आहेत की तांब्याच्या वाटीने ज्याप्रमाणे ताप उतरायची, तांब्याचे बोलतोय कास्याच्या, चुकीने माझ्या तोंडात तांबा आलं, तर कास्याची वाटी जी असते ती उपचारामध्ये घ्यायची ताप उतरवण्यासाठी. तर इथे कवी आपल्याला सांगतात, श्रीकृष्ण महाराज आपल्याला सांगतात की मी इथे निर्वेद रूपी वाटी जी आहे त्या वाटीने काय करतो, मी जे अंतरात्म्यामध्ये विषय वासनेचा जाळ उठलेला आहे या माणसामध्ये, ते निर्वेद रूपी वाटीने विषय वासना रूपी जाळ सर्व मी शोषून घेतो. त्यासाठी उपयोगाची आहे निर्वेदाची वाटी. म्हणजेच काय, तर जे चतुर्विध दुःख सांगितलेले आहेत, निर्वेद, अनुताप, अनुशोच, आरती. निर्वेद म्हणजे काय, तर पूर्वी जे काही आपल्याकडून दोष घडलेले आहेत त्याच्याविषयी पश्चाताप करायचा, दुःख करायचं. तर अशी हे निर्वेदाची वाटी विषय वासना ज्या असतात त्या विषय वासनाच्या जाळाला आकर्षून घेतात आणि नष्ट करतात. ते वेळी घालुनी सन्निधानाची उतरी, बांधे कृपा दृष्टीची भार दोरी, त्यागा बंधू भले ते आपरी, घाली ब्रह्मवासनेचा. श्रीकृष्ण महाराज म्हणतात, मग असं विषय वासना एकदा उतरली निर्वेदाच्या दुःखाने की मग मी पुढं काय करतो, पुढची पायरी श्रीकृष्ण महाराज सांगतात. तेवेळी घालुनी सन्निधानाची उतरी, सन्निधान रूपी औषधवल्ली मी त्या जीवाला देतो आणि काय करतो, तर बांधे कृपादृष्टीची भारदोरी, माझ्या कृपादृष्टीची भारदोरी मी त्याला बांधतो. ज्याप्रमाणे मांत्रिक लोक दोरी देतात त्याप्रमाणे मी माझ्या कृपादृष्टीची भारदोरी मी या जीवाला देतो. आणि मग घाली ब्रह्मवासनेचा, त्यागू बांधुनी भलत्या परी, अशी हे कृपादृष्ट रूपी भारदोरी त्याला बांधतो मी. आणि मग मी त्याच्या ठिकाणी ब्रह्मवासनेचा म्हणजे काय, तर ब्रह्मवासना उत्पन्न करून देतो की हे जीवा, तुझं अंतिम साध्य ईश्वर प्राप्ती आहे आणि म्हणून तू ईश्वराचं स्मरण कर, असं मी त्याला सांगतो. करुणी कर्म त्यागाची झाडणी, बांधे वैराग्याचा रक्षामणी, मग भारुणी दे पाणी विचार शास्त्राचे. कर्म त्यागाची मी काय केलेली आहे, तर झाडणी करून टाकली. सर्व कर्माची जी वासना होती मनामध्ये त्या सर्वांची झाडणी केलेली आहे. बांधे वैराग्याचा रक्षामणी, आणि मग मी वैराग्यरूपी रक्षामणी या जीवाला बांधतो. आणि असा रक्षामणी बांधल्यानंतर विचारशास्त्र रूपी जे सिद्धांत आहेत त्याचं मी पाणी तयार करून देतो, पाणी भरावून देतो विचारशास्त्र रूपी या जीवाला, म्हणजे हा धर्मावर अढळ श्रद्धा ठेवून धर्माचरण करेल. अन्यथा ज्ञानाची लहरी, श्रवण ज्ञानाचे निसंकेते धरी, मोहाचा पहारा चुकवती परी, मीची जाणे. आणि मग असं त्यांच्या त्या जीवाच्या ठिकाणी वैराग्य बांधल्या गेलं, ज्ञान बांधल्या गेलं, परमेश्वराचं सन्निधान लाभलं, परमेश्वराची कृपादृष्टी लाभलेली आहे. हे सर्व झाल्यानंतर मग हा जीव ज्यावेळेस धर्माचरण करायला लागतो, अन्यथा ज्ञानाची लहरी म्हणजे पुन्हा अन्यथा ज्ञानाच्या लहरी यायला लागतात, विषय वासनेच्या लहरी येतात. आणि त्या समयी श्रवण ज्ञानाचे निसंकेते धरी, जे माझ्याकडून त्या जीवाला ज्ञान प्राप्त झालं, वैराग्य प्राप्त झालं, जे कृपादृष्टी प्राप्त झाली, त्या शक्तीने हा जो जीव आहे तो सर्व या लहरी धरतो, म्हणजे लहरी थांबवतो विषय वासनेच्या अन्यथा ज्ञानाच्या. याच्या ठिकाणी तेवढी ताकद येते, तेवढं सामर्थ्य येते
की या सर्व लहरी तो प्रतिबंधू शकतो. मोहाचा पहारा चुकविती परी मीची जाणे. आणि जे मोह माया मोहरूपी जे सर्प बसलेले आहेत दंश करण्यासाठी त्यांची चुकवती परी मीची जाणे म्हणजे मी दिलेलं शास्त्रची जाणे. आणि अशा या शास्त्रामुळे हा जीव ईश्वराकडे अग्रेसर होऊ शकतो. ब्रह्म साक्षात्काराचा कसा मी बांधे सरिसा ते वेळी करावा भरवसा वांचलेपणाचा. ब्रह्मसाक्षात्काराचा कसा. ब्रह्मसाक्षात्कार जे झालेला आहे त्याचा जणू काही कसा म्हणजे मंत्रलेली दोरी आहे, धागा आहे. मी बांधे सरिसा हा मंत्रलेला ब्रह्मसाक्षात्कार रूपी मंत्रलेला जो धागा आहे मी या जीवात्म्याच्या ठिकाणी बांधतो आणि त्यावेळी करावा भरोसा वाचलेपणाचा. आणि मग तुम्ही भरोसा करू शकता की तुम्ही वाचले आहात या संसार रूपी भुजंगापासून. आता याचं विष उतरलेलं आहे असं जाणून घ्यावं. करुणेचा रारा करी ठाऊनी अविद्या विख उतरी मी राखे दाटी या परी जीवात्म्याची. हे जे करुणारूपी रारा करी म्हणजे काय तर करुणारूपी मंत्राने ठाऊनी अविद्या विख उतरी हे अविद्यारूपी विष जे आहे ते मी उतरवतो करुणेच्या मंत्राने. आणि मग मी राखे दिटिया परी जीवात्म्याची. आणि मग जीवात्म्याच्या ठिकाणी जे विष चढलेलं होतं त्या विषाच्या लहरीपासून मी या जीवाची रक्षा करतो. अशा प्रकारे मी ते विष सर्व संसार रूपी भुजंगाने दंश केल्यानंतर जे विष चढलेलं आहे ते विष मी अशा प्रकारे उतरवतो असं श्रीकृष्ण महाराज उद्धव देवांना सांगतात. मग समुद्रेसी सरिसा गंगेचा ओघू मिळे जैसा हा आत्मा एकवटे तैसा ब्रह्म स्वरूपेसी. मग समुद्रेसी सरिसा गंगेचा ओघू मिळे जैसा. समुद्रामध्ये ज्याप्रमाणे गंगेचा ओघ मिळतो पाठभेदाने गंगेचा ओघू मिनला जैसा. मिनला शब्द आहे म्हणजेच एकवटलेला आहे. जशी नदी ही सागराला जाऊन मिळते त्याप्रमाणे हा आत्मा एकवटे त्याप्रमाणे हा आत्मा या ईश्वर स्वरूपामध्ये एकवटल्या जातो ज्यावेळेस हे अविद्या नासते. हे सकळे सांडुनी दृश्ये जीवा होये ब्रह्मेसी समरसे हेची मोक्षाचे रहस्ये उद्धव देवापै. हे सकळ सांडुनी दृश्ये हे सकळ जे दृश्य साधन आपल्याला दिसत आहेत हे सर्व सांडून या प्रपंचिक जीवनातील जे काही साधनं आहेत ते सर्व सोडून मग जीव हा ब्रह्मेशी समरस होतो म्हणजे ईश्वर प्राप्तीला जातो. हेची मोक्षाचे रहस्य उद्धव देवापै. हेच माझ्या मोक्षाचं रहस्य आहे उद्धव देवा आणि अशी मी ईश्वर प्राप्ती या जीवाला करून देतो असं श्रीकृष्ण महाराजांनी इथे सांगितलेलं आहे. पुढे श्रीकृष्ण महाराजांना उद्धवदेव प्रश्न करतात की जे ब्रह्मस्वरूपाच्या आनंदात सुखी नाही अशा त्या भक्तीची जी व्याख्या आहे असं त्या भक्ताचं निरूपण जे आहे ते मला करावं. तव म्हणितले भक्त राजे जी एकत्व मुक्ती बोलिजे तरी तिये अंधाराची सेजे मजरी गवेणा. उद्धवदेव म्हणतात एकत्व मुक्ती बोलिजे म्हणजे उद्धवदेवांना एकंदरीत हे सांगायचं आहे की जे मोक्ष आहे त्या मोक्षाच्या ठिकाणी अंधाराची असे जे मजरी गिवेना मला काय तिकडे जायचं नाही सद्ब्रह्माकडे तिथे मला जावंसं वाटत नाही असं इथे उद्धवदेव सांगतात. जिये मुक्तीचा पेजा आनंद रसू नाही तुझा
त्या मोक्षाचा अवझा आपण्या कवन लावी. ज्या मुक्तीचा पैजा, जे तांदूळ जेव्हा शिजायला टाकतात, भात शिजायला येतो, पाणी जास्त झालं तर आपण ते पाणी काढून घेतो, त्याला पैज असं बोलतात. की इथे उदाहरण त्या पैजेचंच देतात उद्धवदेव, की मुक्तीचं जी पैज आहे तिथे आनंदरस नाही तुझा, त्या मोक्षाच्या ठिकाणी ईश्वराचा आनंदरस मला मिळणार नाही. त्या मोक्षाची अवझा आपण्या कवन लावी. आणि अशी मोक्षाची अवझा म्हणजेच काय, हे अमंगळ रूपी जे आलंबन आहे, अवझा म्हणजे काय तर मोक्षाचं जे आलंबन आहे, ते आलंबन स्वतःला कोण लावून घेणार आहे बरं? कोणी लावून नाही घेणार. आणिक एक ब्रह्म ते तव नपुंसक, म्हणून तयाचे मिळणी सुख हे तव घडेहिना. इथे उद्धवदेव म्हणतात की आणिक एक ब्रह्मशब्द हा कसा आहे? नपुंसक आहे. म्हणजेच एकतर स्त्रीलिंगी नाही ना पुलिंगी नाही. ब्रह्मशब्द स्त्रीलिंगी पण नाही आणि पुलिंगी पण नाही. त्यामुळे इथे त्या ब्रह्मशब्दाला इथे नपुंसक लिंगी बोललेला आहे. तर ब्रह्म ते कसे आहेत? नपुंसक बोललेलं आहे. आणि म्हणून ते याच्या मिळणी सुख हे तो घडेहिना. आणि त्यांच्या मिळणी सुख होईल असं तर काय घडत नाही. म्हणून आत्मस्वरूपाचा शेजारी, आनंदू भोगी जे निरंतरी, ते भक्ती कैसी सुंदरी, ते सांगे सर्वज्ञनाथा. आणि म्हणून इथं उद्धवदेव प्रश्न करतात की तुझं जे आत्मस्वरूप आहे, त्या आत्मस्वरूपाच्या शेजारी म्हणजे त्या गृहामध्ये, कैवल्यरूपी दुर्गामध्ये आनंद निरंतर भोगला पाहिजे, अशी ती प्राप्ती मला झाली पाहिजे. तर अशी ती भक्ती कशी आहे? ज्या भक्तीमुळं ईश्वर प्राप्ती होते, कैवल्यरूपी दुर्गामध्ये प्राप्ती होते, तर ती भक्ती मला तुम्ही सांगा हे सर्वज्ञनाथा. सर्वज्ञनाथ असं श्रीकृष्ण महाराजाला बोललेलं आहे की मला तुम्ही भक्तीचं निरूपण करावं, असं जे प्रश्न आहे, म्हणजे अशी एक विनंती आहे जे उद्धवदेव श्रीकृष्ण महाराजांना करतात. आणि श्रीकृष्ण महाराज लगेच निरूपणाला सुरुवात करतात. तव म्हणे कैवल्यपती, माझी द्विधा भगती, तरी सगुण ते प्रस्तुती, आता ऐक तू. तव म्हणे कैवल्यपती, जे कैवल्यपती आहेत श्रीकृष्ण महाराज, ते म्हणतात की माझी जी भक्ती आहे ते दोन प्रकारची आहे. तरी सगुण ते प्रस्तुती, जे सगुण आहे, दोन प्रकारची भक्ती म्हणजे कशी आहे? एक ओलेनी गुणे, एक कोरडेनी गुणे. तर श्रीकृष्ण महाराज म्हणतात तरी सगुण ते प्रस्तुती, आता ऐक तू. प्रस्तुत प्रसंगावर मी तुला सगुण भक्ती सांगणार आहे, म्हणजे ओलेनी गुणे आचरण जे असते, भक्ती जी असते, ते मी तुला सांगणार आहे. आराधनी अनंती, भजिजे माझी ये मूर्ती, अनेगी स्तोत्री स्तुती स्तवन कीजे. आराधनी अनंती, अनंत प्रकाराने माझी आराधना करतात. भजिजे माझी ये मूर्ती, माझ्या मूर्तीचं भजन करतात, पूजन करतात. आणि असं करायला पाहिजे. अनेकी स्तोत्री स्तुती स्तवन कीजे, अनेक स्तुती स्तोत्राने माझं स्तवन केलं पाहिजे, असं श्रीकृष्ण महाराज उद्धवदेवांना सांगतात. कर्मकुसुमाची लाखोली, वावी माझा चरण कमली, दीपवती उजलावी भली भाव रत्नांची. कर्मकुसुमाची लाखोळी, चांगले कर्म केले पाहिजे, ईश्वर भक्तीचे कर्म केले पाहिजे. आणि अशा लाखोळीने, किंवा आपल्याला असंही म्हणता येईल की नित्य नैमित्तिक जे कर्म आहेत त्याच्या लाखोळ्याच्या लाखोळ्या श्रीकृष्ण महाराजांच्या चरणकमळाच्या ठिकाणी आपण अर्पण केल्या पाहिजे. दीपवती उजळावी भली भावरत्नाची. आणि मग असे नित्य नैमित्तिक कर्म अर्पण केल्यानंतर दीपवती उजळावी म्हणजेच दिवा लावावा भावरत्नाचा, असं श्रीकृष्ण महाराज उद्धवदेवांना सांगतात. सगुण भक्ती कशी असते ते.
तर आजचं जे सत्र आहे आपलं उद्धव गीतेचं इथेच संपलेलं आहे. मागच्या प्रश्नाची जी उत्तरे दिलेली आहेत त्यांचं आता आपण नाव जाणून घेणार आहोत. मागच्या सत्रातील प्रश्न होता की उद्धव देवांना असा कोणता प्रश्न पडला आणि त्यांनी काय विनंती केली, काय प्रश्न विचारला श्रीकृष्ण महाराजांना. तो प्रश्नच मला उत्तर म्हणून पाहिजे होतं की तो प्रश्नच कोणता होता. प्रश्नच हा होता की ते प्रश्न कोणता होता उद्धव देवांनी श्रीकृष्ण महाराजांना विचारला. तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे, मोक्ष धर्माचे ज्ञान होऊनही जीव जो आहे या जीवाच्या ठिकाणी विषय लालसा का राहते. विषय धर्म तर मोक्ष धर्म तर समजला तरी पण विषय उर्मी का आटपत नाही, हा प्रश्न उद्धव देवांनी श्रीकृष्ण महाराजांना केला होता. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर दिलेलं आहे धुराजी शेकुकर आणि वैभवजी तडस या दोघांनीही या प्रश्नाचं अचूक उत्तर दिलेलं आहे. तर सर्वांनी ध्यान देऊन उद्धव गीता ऐका आणि सर्व प्रश्नाचे उत्तर जे आहेत ते व्यवस्थितपणे द्या. आणि आजच्या सत्रातील प्रश्न आहे, या सकळ जीव जाताला कोण्या सर्पाने दंश केलेला आहे आणि कोणतं विष या सकळ जीव जाताला चढलेला आहे, हा आजचा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्कीच येईल कारण फार सोपा प्रश्न आहे. आणि लगेच त्यामुळे या सत्राच्या कमेंट बॉक्समध्ये, लगेच या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की या प्रश्नाचं उत्तर काय, या जीवाला कोणतं विष चढलेलं आहे. मी तुमच्या उत्तराची वाट बघत आहे. नेहमीच्याच प्रमाणे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि अजून जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा. नवीन दर्शक कोणी असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, त्यामध्ये ऑल ऑप्शन सिलेक्ट करा. म्हणजे मी उद्धव गीतेचं सत्र अपलोड केलं की सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल आणि सर्वात पहिलं तुम्ही उद्धव गीतेचं सत्र ऐकू शकाल. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये श्रीकृष्ण महाराज भक्तीचं निरूपण कसं करतात हे ऐकण्यासाठी. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंडवत